म्हणूनच गावाकडे निसर्गाच्या दैवी शक्तीचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा करतात। नवरात्रीत घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत हा खेळ खेळला जातो। भोंडल्याला संध्याकाळी मुली रंगीबेरंगी पारंपरिक कपडे घालून एकत्र येतात। पाटावर हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची रांगोळी काढून त्याची पूजा करतात आणि त्या गोलाभोवती फेर धरून ऐलमा पैलमा गणेश देवा अशी पारंपरिक लोकगीते म्हणतात। ही गाणी बऱ्याचदा निसर्ग, शेती आणि सुपीकता अशा विषयांवर केंद्रित असतात, जी गावाकडची लोक आणि जमीन यांच्यातलं नातं दाखवतात। जिच्या घरी भोंडला असतो तिची आई खिरापत करते। खिरापत म्हणजेच वेगवेगळा प्रसाद करते। रोज वेगळं घर, त्यामुळे रोज वेगळी खिरापत असते। पूर्वी फक्त चूल आणि मूल एवढ्यातच अडकून पडलेल्या महिलांना भोंडला म्हणजे मस्त विरंगुळा असायचा। पण आजच्या काळातही काही ठिकाणी ही परंपरा आवर्जून जपली जाते। यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा।